जर आपण उपयोग केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे सेंद्रिय शेती करता येईल। सेंद्रिय शेतीची याचा उपयोग कसा आहे सांगा ना। नाव आहे स्मार्ट स्केअरक्रो। आमचा भाग हा डोंगरी भाग आहे। आमच्या भागात शेती जास्त प्रमाणात केली जाते। खत टाकण्याचे यंत्र, आधुनिक खत टाकण्याचे यंत्र। प्रयोगाचे नाव आहे सेंद्रिय सर्प प्रतिबंधक तेल। आज जर आपण पाहिलं तर आपल्या भारत देशामध्ये क्षेत्रात जास्त उत्पादन मिळू शकते आणि याचा खर्च पण एवढा येत नाही, कारण आपण बनवलेलं आहे वीट वाहतूक यंत्र। कामगारांना उंचावर वीट वाहावं लागते, त्याकरता आपण 6 महिने झाला आम्हाला ती कोडिंग शिकवत होते। त्यांच्यातर्फे आम्ही त्यांची थोडीशी फार मदत घेऊन कोडिंग तयार केलं। कोडिंग तुम्ही स्वतः करता? हां, टीचरांची मदत घेऊन। परीक्षण झालेलं आहे आणि ह्या ड्रमला एअर टाईट केलेलं आहे म्हणून याची व्हॅक्यूम रेशन ॲटमॉस्फेरिक प्रेशर। शेतकऱ्यासाठी हा एक उत्तम प्रोजेक्ट आहे। हे यंत्र काढले पीक संरक्षण यंत्र म्हणून। नेक्स्ट आहे म्हणून आपण त्याला सेपरेट करणार इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसने आणि मग तो यूज करणार। सेकंडली एक रिसर्च सांगतो की मूनवर वॉटर आहे पण ते डायरेक्ट नाही आहे, म्हणजे ते आईस। नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई माता बाल संगोपन संस्था राजगुरुनगर आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन। मित्रांनो, या विज्ञान प्रदर्शनामध्ये खेड तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता आणि विद्यार्थ्यांनी शेती उपयोगी असतील किंवा इतर क्षेत्रातील असतील कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळवून देणारी अनेक उपकरणे या प्रदर्शनामध्ये सादर केली होती। तर ती उपकरणे त्यांनी कशा प्रकारे तयार केली आणि त्यांची माहिती कशा प्रकारे आहे या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा। धन्यवाद, आभारी आहोत। आलेल्या सर्व मान्यवरांचे, प्रमुख पाहुण्यांचे, येथे उपस्थित सर्व बालवैज्ञानिक, शिक्षक, पालक या सर्वांचे मी मनीषा। जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ। अज्ञानातील अंधार जाळी, समयीतील वाट, तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात। दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात। दूर करुणी अंधार विषमतेचा, दूर करुणी अंधार विषमतेचा, जाती भेद सारे विसरून जाऊ। दीप पेटवून मनामनात समता सोबत नेऊ, दीप पेटवून मनामनात समता सोबत नेऊ। सर, सचिन बापट सर, संजय दीक्षित सर, अमोद सर, माननीय साठे सर, डॉक्टर उर्मिला साठे मॅडम, निखिला मॅडम, सत्यजित मुजुमदार सर, सर्वांचं या ठिकाणी आगमन होत आहे। सर्व विद्यार्थी पालकांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया। मी सर्व मान्यवरांना विनंती करते कृपया त्यांनी स्थानापन्न व्हावे। योग्य दिशा मिळण्यासाठी योग्य प्रयोजन करणे गरजेचे असते आणि कार्यक्रमाचे नियोजन करण्याकरिता प्रास्ताविक जाणणे आवश्यक असते। विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे। विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे। याचा वापर जो आयुष्यात करत नाही तो खरोखर आंधळा आहे। देशात तंत्रज्ञान व आधुनिक साधनांची व्याप्ती पाहता अधिकाधिक संशोधन व नवनवीन शोध लागले पाहिजे। विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहकार्याने माता बाल संगोपन संस्था ही दरवर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करत असते। विज्ञान संशोधन
हे भविष्यासाठी नव्हे तर आज आता काळाची गरज आहे. विज्ञान व तंत्रज्ञान हे एकमेकांना पूरक असतात. विज्ञानाने शोध लावावे, तंत्रज्ञानाने ते यंत्राद्वारे मानवजातीस उपलब्ध करून द्यावे. विज्ञानाविषयी जनजागृती व्हावी, मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि या बालवैज्ञानिकांतूनच मोठे संशोधक तयार व्हावे. मुलांमध्ये विज्ञानाची गोडी व आवड निर्माण व्हावी हा संस्थेचा प्रमुख हेतू आहे. जीवनातील प्रयोग हे विज्ञानातील प्रयोगासारखे आहे. आपण जिंकण्याच्या वेळेचा वापर कराल आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा चांगले यश मिळेल. आकाशाच्या दिशेने फेकलेला सफरचंद हा पुन्हा जमिनीवर का पडला हा प्रश्न जर न्यूटनला पडला नसता तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला नसता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस डॉक्टर CV रामन यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. वैज्ञानिक संशोधकांच्या प्रयत्नांनी आज संपूर्ण जगात भारताचे नाव अग्रेसर ठरले आहे. गेली 105 वर्षे माता बाल संगोपन संस्था ही अनेक माध्यमातून समाजाची सेवा करत आहे आणि आरोग्यासोबतच शिक्षण, सामाजिक, कृषी व महिला सबलीकरण यामध्ये संस्था यशस्वीरित्या कार्य करत आहे. गेली 10 वर्ष सातत्याने विज्ञान प्रदर्शन आयोजित करून भावी वैज्ञानिकांच्या बुद्धीला चालना देऊन ग्रामीण व शहरी भागातील मुलांना नवीन संधी उपलब्ध करून देत आहे. विज्ञान शिकता शिकता विज्ञान जगता आले पाहिजे. विज्ञान शिकता शिकता विज्ञान जगता आले पाहिजे आणि शिकलेले विज्ञान जगणे म्हणजे खरे विज्ञान होय. या ठिकाणी आपल्याला सर्व प्रमुख पाहुण्यांची मोलाची साथ लाभलेली आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावी. आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे. प्रेमाचे हे शब्द आणि सत्कार आमचा स्वीकारावे. आज आपणास लाभलेले प्रमुख अतिथी म्हणजे श्री आदेश गोखले सर IBMचे संचालक आहेत. त्यांना IT मध्ये 30 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी जागतिक लेवलला ग्राहकांसाठी डिझाईन, बिल्ड, पर्यावरण व्यवस्थापित करण्यासाठी अनेक प्रकल्पांचे नेतृत्व व वितरण केले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये त्यांची प्रमुख भूमिका आहे. भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय AICTE द्वारे प्रोत्साहित केलेली संकल्पना या प्रमुख मार्गदर्शकांपैकी ते एक आहेत. भारतातील अभियांत्रिकी विद्यालये, शाळा, कॉलेजेस यामध्ये ते 25 वर्षापासून अतिथी व्याख्याते म्हणून कार्यरत आहेत. सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सरांचा सन्मान डॉक्टर माधव साठे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद सर. संस्थेचे सर्व हुशार व उदार व्यक्तिमत्व, आमचे आदर्श प्रेरणास्थान कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे आदरणीय डॉक्टर माधव साठे साहेब. मोडकळीस आलेली संस्था उभी करण्यात सरांचा सिंहाचा वाटा आहे. सर भूलतज्ञ डॉक्टर असून त्यांना 47 वर्षांचा या क्षेत्रामध्ये अनुभव आहे. नॅशनल लेवलला स्पीच देणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व सरांचे आहे. सरांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. मी शिवाजी माने सरांना विनंती करते की त्यांनी आदरणीय साठे सरांचा सन्मान या ठिकाणी करावा. या ठिकाणी श्रीफळ, शॉल आणि एक रोपटे देऊन सरांचा सन्मान होत आहे.
सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये साथ द्यावी. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे सत्यजित मुजुमदार सर, डीन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सरांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. सरांचा सत्कार सचिन बापट सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सरांचाही या ठिकाणी श्रीफळ आणि शॉल देऊन सत्कार होत आहे. त्या सत्काराचा सरांनी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर आपल्याला लाभलेले परीक्षक, मार्गदर्शक शिवाजी माने साहेब, कमी वयात कमी शिक्षणात यशाची शिखरे गाठणारे, परिस्थिती समोर हतबल न होता कामाच्या शोधात पुण्याच्या आयुकापर्यंत पोहोचले. त्यानंतर तेथे विज्ञान खेळणी तयार करण्याचे काम त्यांनी आत्मसात केले. सरांच्या आयुष्याला कलाटणी देणारे सर म्हणजे अरविंद गुप्ता सर. त्यांनी माने सरांमधील कला ओळखून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देण्याचे काम त्यांना सोपविले. सरांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात, बँगलोर या ठिकाणीही सरांनी 3000 मुले व 200 शिक्षकांना प्रशिक्षण दिलेले आहे. त्याचप्रमाणे प्रयोगाच्या विज्ञानाच्या 2000हून अधिक कार्यशाळा माने सरांनी घेतलेल्या आहेत. सरांकडे जर पाहिले तर असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. मेहनत करण्याची जिद्द माणसात असेल तर जगात अशक्य असे काहीच नाही. त्यांनी स्वकर्तृत्वाने हे सिद्ध करून दाखविले. सरांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. सरांचा सन्मान आमच्या संस्थेचे आदरणीय डॉक्टर माधव साठे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सरांचाही या ठिकाणी श्रीफळ आणि श्वाल देऊन सत्कार होत आहे. त्या सत्काराचा सरांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. कृपया सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्यात. धन्यवाद सर. या ठिकाणी वेळेची मर्यादा आपल्याला असल्यामुळे थोडक्यात आपण कार्यक्रम पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहोत. तरीही ज्यांचं बहुमूल्य साथ आपल्याला लाभलेली आहे ते म्हणजे आदेश गोखले सर, ज्यांच्या विचारांनी कित्येकांचे आयुष्य बदलले आहे. अशा आदरणीय गोखले सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार विद्यार्थ्यांसमोर मांडावे. नमस्कार. डॉक्टर महादेव सर, स्वामी सर, मुजुमदार, ऐकू येते का? सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. तुम्ही किती जण पहिल्यांदा पार्टिसिपेट करताय? वंडरफुल. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या करता. तुमच्या वर्गात किती मुले आहेत? 100 तरी असतील. प्रत्येकाच्या 40-50 किती आहेत एका वर्गात? 50. तुम्ही पहिले किंवा दोघे आहात ना, ज्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केला, बरोबर? ते तुम्ही ऑलरेडी काहीतरी वेगळा विचार करता दाखवून दिलाय, बरोबर आहे? आणि आता त्याचा तो विचार तुम्ही तुमच्या एक्सपेरिमेंटमध्ये इथे दाखवणार आहात. याचा अर्थ काय झाला? तुम्हाला आवड आहे शास्त्राची, तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे. पण मग आता तुम्हाला काय करायला लागेल? आता प्रत्येक वर्षी तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगला आणि वेगळा प्रयोग इथं सादर करायला लागेल. असं जेव्हा तुम्ही 2-4 वेळा कराल तेव्हा तुम्ही त्या शाळेतल्या
500 मुलांपैकी पहिले 2 किंवा 3 असाल की नाही, की ज्यांनी काहीतरी वेगळं केलं. ती 500 मुलं तुम्हाला काय म्हणतील, अरे माझ्या वर्गातला होता पण त्यांनी काहीतरी खूप वेगळं करून दाखवलं. बरोबर की नाही? यातनं तुम्हाला काय मिळेल, शिकायला मिळेल, नवीन एक्सपिरियन्स मिळते, शिक्षकांचं मार्गदर्शन मिळेल. या प्रत्येक प्रयोगामध्ये तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले गेले. तसं तुम्ही तुमच्या खालच्या विद्यार्थ्यांना, तुमच्यापेक्षा लहान विद्यार्थ्यांना जर का नवीन शिकवलं काय तर तुम्ही त्यांचे मार्गदर्शक ठरवा की नाही. आणि यातनंच कुठेतरी एकदा तुम्हाला एक प्रकल्प असा हाताला लागेल की ज्याचा तुम्ही व्यवसाय करू शकाल. नक्की व्यवसाय तुमच्या दृष्टीने खूप मोठा शब्द आहे, पण तुम्ही खूप लहान आहात. पण ती एक आयडिया तुम्ही तुमचा स्वतंत्र व्यवसाय करण्याकरता जर निवडली तर तुम्ही जे 400-500 मध्ये एक असाल कदाचित, ते 1000 किंवा 10,000 एखादा असाल तुम्ही. आपलं एम काय आहे, डॉक्टर अब्दुल कलाम काय म्हणायचे माहिती आहे, तुम्ही छोट्या का मोठ्यात हे जास्त महत्वाचं नाही, तुम्ही वेगळं काय करता, लोकांच्या पेक्षा वेगळं काय करून दाखवता, हे जास्त महत्वाचं. बरोबर आहे? हे तुम्ही ऑलरेडी केलं की तुमच्या वर्गामध्ये तुम्ही दोघं जण वेगळं केलं, काहीतरी एक्सप्लोर केलं. आता हेच जर काही आपण जास्ती तुमच्या शाळेमध्ये ठेवलं की शाळेमध्ये मी पहिला किंवा दुसरा असं मी काहीतरी वेगळं करतोय, तर हीच मेंटॅलिटी पुढे घेऊन गेलात तर तुम्हाला काहीतरी नवीन प्रत्येक वेळ सुचेल. आणि असं काहीतरी त्याच्यामध्ये बघा की जे तुम्ही केलेलं नाही आहे, फेल झालं तरी हरकत नाही, तो प्रयोग तो चालला नाही तरी हरकत नाही, पण तो काहीतरी वेगळा असेल जो कोणीच केलेलं नसेल असा विचार करायचा प्रयत्न करा. 2-4 वेळा नाही चालेल, 5व्यांदा चालेल, 6व्यांदा चालेल, काय फरक पडतो. कोण आपल्याला उभारून शांततेतून तो वेळ काढून नाही आपल्याला कोणी. हे शिक्षक काहीतरी नवीन सांगतील आपल्याला, इथे चुकलंय, म्हणजे जे चुकलंय त्यातून शिकायला मिळेल. असं शिकत शिकत आपण पुढे जाऊ की नाही. मग कोण करणार आहे प्रत्येक वर्षाचा पार्टिसिपेट, प्रत्येक वर्षी मी नावं लिहून घेणार आहे बरं का तुमच्या प्रत्येकाची. पुढच्या वर्षी मी इथून बघणार आहे कोणी कोणी प्रत्येक वेळी नवीन नवीन एक्सपिरियन्स साजरा केला. नक्की 100%. चला, ऑल द बेस्ट. मी प्रत्येकाचं येऊन बघणार आहे तुमचा एक्सपिरियन्स काय ते, मला जे वाटेल तुम्ही फीडबॅक देईल. चालेल? थँक्यू. आदरणीय साठे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं, विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार मित्रांनो. अरे परत नमस्कार नाही म्हणणार कोणी, जोरात आवाज आला पाहिजे. हा, नाही तर माझ्या एकट्याचा आवाज तुमच्या सगळ्यांपेक्षा मोठा आहे, असं नाही चालणार. हा, चला आता प्रदर्शनाचं उद्घाटन झालंय. गोखले सरांनी जो सल्ला दिलाय तो पाळायचा. दरवर्षी इथं यायचं, उद्योजक बनायचा प्रयत्न करायचा. डॉक्टर मुजुमदार आले, सत्यजित मुजुमदार आले सर, ते आणि हे सगळेजण मिळून जे जे कोणी नवीन उद्योजक बनायला तयार आहे त्यांना बंबई माता बालसंगोपन संस्था यांच्या बरोबरीने मदत करायला तयार आहे. तुम्हाला उद्योजक बनण्याचं शिक्षण देणार आहे, पण त्याच्याकरता सरांनी सांगितल्याप्रमाणे 3-4 वेळेला तरी तुम्ही नवीन नवीन प्रयोग घेऊन आला पाहिजे. आणि थोडे मोठे झाल्यावर मग तुम्हाला मार्गदर्शन करतील की यातून चांगला प्रयोग निर्माण करून त्याचा व्यवसाय कसा बनवता येईल. हां, तर जास्तीत जास्त व्यावसायिक उद्योजक या आपल्या भागातून निर्माण व्हावेत याकरता मुंबई माता बालसंगोपन संस्थेचा हा एक छोटासा प्रयत्न गेली 8 वर्ष आपण सातत्याने करतो आहोत. अनेक जणांनी त्यातून काही नवनिर्मिती करून आज जाताना तुमच्या प्रयोगाचं परीक्षण झाल्यानंतर आज काही उद्योजकांनी स्वतःचे, ज्यांनी उद्योग स्वतःचा निर्माण केला आणि ते चालवत आहेत, असे शेती क्षेत्रातले किंवा दुसऱ्या क्षेत्रातले जे उद्योग आहेत तयार केले. तुमच्यापैकी काही मुलांनी चांगली कामं केली आहेत, त्यांनी तिथे त्यांचे उद्योजक मांडले आहेत, त्यांना आज आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जाताना तो एंटरप्रेन्योरियल सेल म्हणजे व्यावसायिकांचा एक वेगळं प्रदर्शन आहे. ते जाताना प्रत्येकाने नक्की पाहून जा की ते का सिलेक्ट झाले आणि त्यांना पुढे जाऊन काय करण्याची इच्छा आहे. कळलं? तर तुम्हाला त्याच्यातून एक मार्गदर्शन मिळेल की आपण हे का करत राहिलं पाहिजे. धन्यवाद. तुम्ही सगळेजण आलात, सगळ्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि भविष्याकरता खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वर्षी जरूर या आणि असेच आम्हाला भेटत राहा. ठीक आहे? धन्यवाद सर.
सरांनी यातून उद्योजक व मोठे संशोधक निर्माण व्हावे अशी शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांना दिलेली आहे. यानंतर मी शिवाजी माने सरांना विनंती करते की या ठिकाणी मुलांसाठी टॉय शो होणार आहे, त्या शोला आपण सुरुवात करावी. वर्षी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं आणि त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या तालुक्यातून हे बालवैज्ञानिक या ठिकाणी भाग घेतात आणि आपल्याकडं असलेलं जे काही उपकरण आहे, प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी सादर करतात. निश्चितच या प्रकल्पामध्ये नाविन्यपूर्ण काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करत असतात. समाजामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत आणि त्या समस्यावर आपण केलेली मात, आपण सुचवलेला उपाय या ठिकाणी आपण तो मांडत आहोत आणि सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं या ठिकाणी या संस्थेच्या वतीनं, आमच्या खेड तालुका विज्ञानाध्यापक संघाच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचं सहर्ष स्वागत आणि या विज्ञान प्रदर्शनाला या संस्थेच्या वतीनं, खेड तालुका विज्ञानाध्यापक संघाच्या वतीनं शुभेच्छा. नमस्कार. आवाजच आला नाही, समोरनं आवाज आला, पाठीमागे आवाज येत नाहीये. नमस्कार, कसे आहात? वा, छान. तर आपण काहीतरी एक्सपेरिमेंट पाहणार आहोत, काही प्रयोग पाहणार आहोत. तर तुम्ही सगळेजण जे वेगवेगळे प्रयोग बनवून घेऊन इकडे आलेला आहात आणि तुम्ही आम्हाला जे प्रयोग दाखवणार आहात त्याच प्रयोगाच्या माध्यमातून तुम्ही किती वेगळ्या गोष्टी आम्हाला सांगणार आहात किंवा त्याच्यामध्ये जे काही छोट्या छोट्या प्रकल्पामध्ये होणाऱ्या जे काही क्रिया आहेत तर त्या कशा होतात ते समजावून सांगण्याचं काम तुम्ही आज इकडे करणार आहात. त्यातल्याच काही कृती मी तुम्हाला इकडे करून दाखवणार आहे. पुणे विद्यापीठामध्ये आयुका नावाची संस्था आहे, प्रोफेसर जयंत नारळीकरांनी चालू केलेली. या संस्थेमध्येच पु ल देशपांडेंच्या देणगीतनं उभारलेले एक सायन्स सेंटर आहे, मुक्तांगण विज्ञान शोधिका. आणि या सायन्स सेंटरमध्ये अरविंद गुप्तांबरोबर मी 12 वर्ष अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट बनवण्याचं काम केलेलं आहे. आणि मॅडमने सांगितलं तसं आम्ही 2000हून अधिक शाळांबरोबर किंवा वेगळ्या संस्थेबरोबर काम केलेलं आहे. तर माता बाल संगोपन या संस्थेबरोबर गेली 8-10 वर्षापासून आपण वेगळ्या प्रकारचे प्रयोग किंवा अशा प्रकारचे इव्हेंटमध्ये किंवा अशा या विज्ञान सोहळ्यामध्ये आपण येत असतो. तर त्यातलाच हा आजचा एक छोटासा एक 20 मिनिटाचा किंवा एक अर्ध्या तासाचा शो तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तर थँक्यू, धन्यवाद. मला इकडे तुम्ही ही सगळी दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिलीत आणि तुम्ही सगळेजण पास आहे याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. हे काय आहे? हे काय आहे? सीझर आणि स्ट्रॉ याच्या मदतीने आपल्याला आवाज तयार करायचा आहे. सर आणि मॅडम आहेत ना तुमच्याकडे? सर आणि मॅडम दोन्ही शिकवायला आहेत. कोणाचा आवाज जास्त असतो, सरांचा का मॅडमचा? बर. आणि घरामध्ये कोणाचा आवाज जास्त असतो, आईचा का बाबांचा? आईचा. किती जणांना वाटतं बरं आईचा आवाज जास्त आहे? हात वर करा. ओके, बापरे, फार लोक मुलांना वाटतं आईचा आवाज. बरं, हात खाली घ्या. ठीक आहे. किती जणांना वाटतं बाबांचा आवाज हाय पिच आहे? हात वर करा. अरे अरे अरे, बिचारे बाबा. 1 2 3 4 5, फक्त 5 जणांनाच वाटतं बाबांचा आवाज हाय पिच आहे. म्हणजे आमचा आवाज खालच्या पटीतला असं म्हणायचं तुम्हाला? बर. पण तुम्ही जे उत्तर दिलेलं ते अगदी बरोबर आहे. बाबांचा आवाज खालच्या पटीतला असतो आणि आईचा आवाज वरच्या पटीतला असतो. हे घरात जाणवतं ना तुम्हाला? जाणवतंय ना? म्हणजे बाबा बिचाऱ्यांचा आवाज काय रूम मध्येच राहतो आणि आईचा आवाज सोसायटीच्या बाहेर जातो. एवढा हाय पिच असतो. ठीक आहे. तर ते कसं होतं, तर आपल्या गळ्यामध्ये कॉर्ड असते, त्याला वोकल कॉर्ड म्हणतात. त्याला किती ताण आहे त्याच्यावरती आपला आवाज ठरतो. सो माझ्याकडे 2 स्ट्रॉज आहेत. एकाचा दोघांचा इनर डायमीटर सेम आहे पण लांबी वेगवेगळी आहे. याची लांबी जास्त आहे आणि याची लांबी कमी आहे. तर दोन्ही स्ट्रॉतला जो काही पिच मिळणार आहे तो वेगळा मिळणार आहे. कुठल्या स्ट्रॉतला आवाज हाय पिच असेल सांगा बरं? छोट्यातला आवाज हाय पिच म्हणजे काय? लांब जाणारा, ज्याची कॅरिंग कॅपॅसिटी जास्त आहे. सो तुम्हाला वाटतं या छोट्या स्ट्रॉतला आवाज हाय पिच आहे? करून बघूया आपण. मी जोरात म्हणून मारणार पण पिच मात्र वेगळा असणार. हसा की जरा. ओके. तर या स्ट्रॉतला आवाज ऐकला तुम्ही? आता ऑर्डर तशा इथे महाराष्ट्र आपल्या पुणे मुंबईमध्ये बाहेर नाही जात ते.
असतं. अर्धा किलो, पाव किलो आणि 150 कुठल्या माध्यमातून असं नाही प्रदर्शन. ॲमेझॉनवर लिस्ट केलं आहे तुला FSSAI हे आहे का? ट्रेडमार्क वगैरे ॲमेझॉनवर ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं आता ते प्रोसेसिंग चालू आहे. तिथं तुम्हाला जास्त नव्हतं ना दुसऱ्या कोणाचं नाव वापरलं मला काय लागतं नंबर लागतो त्यांना कुठे कळतं तुमचा नंबर आहे यांचा नंबर ॲज लॉंग ॲज तुमच्या दोघांना अंडरस्टँडिंग असेल तर नंबर लागतो ना. कधीपर्यंत येते तिथे रजिस्टर GST काढायला दिला आहे खूप दिवसानंतर. एक 8 दिवसांनी 4-5 दिवसामध्ये ॲमेझॉनवरतीच पटकन तुम्हाला बाकी प्रोसेसर भाग घेतात. टिळक स्मारकला मी नंतर बोलतो आणि गणेश क्रीडा दर 3-4 महिने कसले कसले प्रदर्शन असतं. टिळक स्मारक पुण्यामध्ये आणि गणेश क्रीडा तुम्हाला माहिती आहे त्यांनी रेस्टॉरंटच्या प्रदर्शन स्टॉल घ्यायचं जेवढं जास्त लोकांपर्यंत पोहोचतं तेवढंच ते जाईल. याच्यात अडल्ट्रेशनला काहीच प्रोडक्ट दोन आहे सर. कॉस्ट किती याची कम्पॅरेबल हो नाही मार्केटमध्ये साधारण काय असते प्राईस? 550-500. पतंजलीचा केवढा? ऑलरेडी माझं कधी टेस्टिंगमध्ये पण काम झालं की इंडियामध्ये प्रोडक्शनच नाही की आपल्याला तेवढं आपण त्याला देऊ शकतो. ते कॉर्न सिरप आणि तुम्हाला असं सांगताय की रामदेव बाबा जे 350 विकतो तो चांगला बंद नाही ते जे म्हणतात तसं गाय का देशी घी, देशी गाय का घी नाही म्हणतात, गाय का देशी घी म्हणतात. इंडियामध्ये एवढं प्रोडक्शनच नाही की आपण तेवढं समजतो. त्याच्यामध्ये काय मिक्स करतात? कॉर्न सिरप आणि राईस सिरप जे आपण हे गोळ्या बनवण्यासाठी जे ग्लुकोज वापरतो ना चिकट लिक्विड तुम्ही मिक्स कारण की माझं आपल्या इथेच हे जेन्युन आणि ते जे आहे ना त्याचे कंटेनर बल्कमध्ये घ्यावं लागतात आपल्याला. हा प्रूफ कसं कराल कारण की त्याचे बरेच आहे आपण असं टेस्ट करून पहा त्यांचं खूप लोड लागतं. त्याच्यानंतर आपल्याकडे टेस्टिंगचे रिपोर्ट आहे. आपण नॉर्मल फ्रीज टेस्ट करतो त्याच्यानंतर आपण पोलन हे करतो पोलन आयडेंटिफिकेशन. हे पोलन आयडेंटिफिकेशन केल्यावरतीच सगळे त्या प्रदर्शनात गणेश क्रीडा टिळक स्मारक आणि आत्ता तुमच्या त्या मुशीमध्ये मोठं प्रदर्शन लागतं शेतकऱ्यांचं किसान झालं असेल मला तिथं काय स्टॉल घेतो पैशाचा प्रॉब्लेम हो पण आता कसं आहे तुम्ही एकदा हे केलं की याला मला पुढचे 5 वर्ष हात नाही लावायचं आणि याला स्टॉक केलं तरी काही खराब होत नाही. मग स्टॉक करून ठेवला तर प्रदर्शन तुम्हाला असं उद्या सकाळी प्रदर्शन असं आज कळतं की मार्च-एप्रिलमध्ये प्रदर्शन साधारण तुम्हाला अंदाजे किंवा 100 बाटल्या माझ्या विकल्या जातात. मग आजपासून दररोज तुम्ही 10-10 असते करत राहिला ते 100 बाटल्या तुमच्या तयार होईल लोकांना नाही करत त्याला काय अडचण नाही. तुमच्याकडे प्रोडक्शन आहे मटेरियल हे मॅन्युअल करता मी समजू शकतो. मशीनवरती दररोज 100 बाटले असेल हाताने गेले 10 होत असेल. मला एप्रिलमध्ये प्रदर्शन भाग घेतला आज आपण आज ठरवतो पण एप्रिलमध्ये 100 बाटल्या तयार करता येतील बरं ना. कारण इथं तुम्हाला पब्लिसिटी पाहिजे कारण शेवटी कसं आहे तुमचा प्रॉडक्ट तुम्ही हे माहिती झालं की ते गाडी फेसबुकवर नका ॲमेझॉनला लिस्ट करा. बारकोड केला आहेस प्रॉडक्टचा बारकोड आहे बारकोडवरून तुला ऑर्डर येतं सर्टिफिकेशन पण आहे हे कर QR कोड करून दे तो दिला तर त्याच्यावरून तुला लगेच कळू शकतो. तुला रिपीट ऑर्डर किती आहे जे तुझ्याकडनं घेऊन गेले त्यांच्या सगळ्यांच्या रिपीट ऑर्डर्स आहेत. ज्ञान प्रबोधिनी माहिती पुण्याला ते झालं त्याच्या आधी कुठे दाखवलं सिलेक्ट झालं तालुका लेवलला दाखवून सुद्धा दाखवल्यानंतर तिथं पुढे गेलं पण अप्रतिम आहे ज्या पद्धतीने हे इथे पडतं आहे नंतर हे जेव्हा फॅन लावतो आपण तेव्हा त्यातनं स्प्रेड होतं आहे ही कल्पनाच भन्नाट आहे आणि ब्रेकवरती वगैरे व्यवस्थित आणि तुम्हाला हँडल करता येतं व्यवस्थित त्या गणित पिकाच्या मधनं घेऊन जाण्यासाठी छान. कुठली शाळा आहे तुझी ती बाहेर आहे ती फारच नाही अभिनंदन फार चांगला एक नवीन प्रकल्प आणि एक नवीन आयडिया बघायला मिळाली.
खर्च किती म्हणली तुम्हाला? 350. खत पडते बाजरी वगैरे लावतो तेव्हा हे होतं, पक्षी बसतात, धान्याचं नुकसान होते, तसं मोठे मोठे पांगून पडतं ना, कसं पांगून पण खत पडतं ना. पांगून पडतं का? शेतकऱ्यांची पिकं पण नीट राहतात. याला जास्त करून खर्च येत नाही. तो वाटीला आपण लावू शकतो, टाकीला पण लावू शकतो. हे आपण ॲडजस्ट करू शकतो ना? जसं हवं तसं आपण ॲडजस्ट करू शकतो. या प्रकल्पाचं नाव काय या? ह्या प्रकल्पाचं नाव आधुनिक खत टाकण्याचं यंत्र. आधुनिक खत टाकण्याचं यंत्र. आणि याला खर्च किती आला? 350 रुपये. 350. एका वेळेस किती किलो खत बसतं याचं? ह्याच्यात आत्ता हा डब्बा छोटा आहे त्यामुळे 15 किलोचा. 15 किलो. म्हणजे याच्यामध्ये कॅपॅसिटी वाढवतं पण. आणि जुन्या सायकलपासून बनवलं का? हो, जुन्या सायकलचे पार्ट्स यूज केले ते. हां. जुन्या सायकलचे पार्ट यूज केले ते. हँडल ह्याच्यासाठी जुन्या सायकलचे पार्ट यूज केले ते. हा जुन्या सायकलचा हँडल आहे. ते साईडने बॅलन्ससाठी 2 चाकं असतात ती आहे. एक पुढचं चाक आहे छोट्या सायकलचं. आणि हा तेलाचा डब्बा आहे तो वरती कट केला. हे जुने आपल्या घरात असतात ते रॉड यूज केले त्यांनी. ते जॉईंट केले स्क्रूच्या मदतीने. आणि ना हे फक्त खर्च आहे हा फॅन आणि बॅटरी आणि लाईटसाठी. हे सोलरवर पण करू शकतो ना आपण? सोलरचं पॅनल जोडून बॅटरी ठेवून त्याच्यावर होऊ शकतो. लाईट जनरेट करण्यासाठी बॅटरीचा यूज नका. तो अंध असेल तर ते उपकरण घालून गेला. कशाचं आहे? इलेक्ट्रिक बेल आहे. इलेक्ट्रिक बेल ही जास्त करून सिटीमध्ये उपयोगी पडते. पण याचा मोठ्या मोठ्या कामामध्ये शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडतो. जेव्हा शेतकरी शेतामध्ये धान्य वगैरे पेरतो, बाजरी वगैरे पेरतो, तेव्हा त्याच्यावरती पक्षी बसतात. त्यामुळे धान्याची व शेतकऱ्यांचे नुकसान होते. याचा मोठा मोठे बनवला तर हे जास्त करून आवाज मोठा होईल. त्यामुळे पक्षी वगैरे बसणार नाही, शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. याला जास्तीत जास्त 30 रुपयाचा खर्च येतो. बॅटरी वगैरे बाकी सगळं सामान साहित्य वगैरे आपल्या घरामध्ये भेटून जातं. ही मोटार आहे जी आपल्या छोटी खेळणी असतात बारीक पोरांची, तुटले वगैरे त्याच्यामध्ये मोटार भेटून जाते. बॅटरी वगैरे क्लिप वगैरे बाहेरूनच आणायला लागते. आणि आपल्याला वाटीच्या जागेवर ताटली पण लावू शकतो. काम कसं करतं? अंध व्यक्तींच्या संरक्षणासाठी. आणि समजा आपण रात्रीचं घरामध्ये असताना वीज गेली तर या इथं हे उपकरणामुळे आपल्याला मदत होते. समजा इथे एक खाली सेन्सर लावलेला आहे आणि या सेन्सरच्या पुढे एक छोटीशी लाईट पण आहे जेणेकरून आपल्याला रात्रीचं दिसेल. जर का समजा दिसलं नाही तर या सेन्सरने जर का पुढे एखादी वस्तू अथवा भिंत वगैरे आल्यास या सेन्सरने हा बजर वाजतो आणि कळतं आपल्याला की आपल्यासमोर एखादी वस्तू आहे. आपण आपली दिशा बदलतो. आणि काम करतंय का? हां, रात्रीचं. आणि हा जो सोलर लावलाय त्याच्यामुळं ही बॅटरी दिवसा चार्ज होते आणि रात्री त्याचा उपयोग होतो. म्हणजे नाईट रात्रीच्या वापरासाठी. आणि टोपीवर सगळं एक. हां. किती खर्च आला याला? साधारण 150 रुपये. कोणती शाळा आहे? त्रिमूर्ती विद्यालय तिने. योगेश, काय आहे प्रोजेक्टचं नाव? प्रोजेक्टचं नाव आहे धान्य उपनयनी यंत्र. तर ह्या यंत्रामध्ये कांदे, गहू, बाजरी, ज्वारी तसेच इतर कडधान्य असतात आणि भाजीपाला पण असतो. तर ते पोत्यामध्ये भरण्यासाठी ना 2 कामगारांची आवश्यकता असते. पण शेतकऱ्यांना ते कामगारांचा रोजगार देणं परवडत नाही. तर जर असं स्टँडच्या मदतीने त्याच्यामध्ये पोतं अडकवलं तर कामगारांची सुद्धा आवश्यकता लागत नाही. तसंच धान्य उपण्यासाठी वाऱ्याची आवश्यकता असते. पण जर वारच नसेल तर वेळेवर धान्य उपणले जाणार नाही. त्याच्यातला कचरा निघून जातो सर्व. परत एकदा टाकलो. कचरा खाली पडतो. ठीक. याला किती खर्च येतो? ह्याला तर 300-350 रुपयेपर्यंत खर्च आला मला. 300-350 रुपये. ठीक आहे. हायड्रोपोनिक शेतीचं आहे. काय लावले? पालक. पालक लावले का? कशाचं बनवले?
हे PVC पाईपचं बनवले. PVC पाईपचं किती खर्च आला याला? काहीच नाही. काहीच नाही. सगळं आपल्या शेतातलं पडलेलं. सगळं शेतातलं वापरलं. हे म्हणजे या मोटरद्वारे पाणी याच्यात सोडलं जातं. इथून ते पुन्हा म्हणजे हे जे रोपं आहेत ते त्यांना आवश्यक तेवढं पाणी शोषून घेतात. उरलेलं पाणी पुन्हा त्या पाईपाद्वारे या पाईपात येतं आणि इथून जे उरलेलं पाणी ते पुन्हा या टप्प्यात पडतं. टप्प्यात पडतं म्हणजे आपल्याला पाण्याचा जास्त वापर होत नाही. या शेतीत 90% कमी वापर होतो पाण्याचा. याच्यामुळे आपल्याला कमी क्षेत्रात जास्त उत्पादन मिळू शकते आणि याचा खर्च पण एवढा येत नाही. कारण आपण जी पारंपरिक शेती करतो त्या पारंपरिक शेती करतो वावरामध्ये त्याला मातीतून काही रोगजंतू त्या रोपाला हे होतात. त्यामुळे आपल्याला त्यांना कीटकनाशक काही औषधे फवारायला लागतात. इथं आपण मातीऐवजी कोकोपीट लावले त्यामुळे इथं या पिकाला काही एवढे कीटकनाशक वगैरे असे औषधे त्याला फवारायला लागत नाही. आणि पिकाची वाढ चांगली होते म्हणजे कमी दिवसात जास्त पीक उगतं. याच्यामध्ये आपण कोणत्या पालेभाज्या करू शकतो? मेथी, कोथिंबीर आणि सर्व पालेभाज्या आपण इथे लावू शकतो. आता सगळं पालकच आहे ना? खाली काय पालकच आहे का? आमचा प्रयोग पृथ्वी वाचवा याच्याबद्दल आहे. तर मानवाच्या ज्या आधी गरजा होत्या अन्न, वस्त्र, निवारा याच मानवाच्या आधी मूलभूत गरजा होत्या. परंतु आता त्याच्या गरजा वाढलेल्या आहेत. जसं की नवीन गाड्या घेणे, असं बिल्डिंग्स उभारणे इत्यादी. तर पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड पण होती. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, पाऊस कमी पडतो आहे, दुष्काळाचे प्रमाण वाढतं आहे आणि तसेच आता कॉम्पिटिशनही वाढत चाललं आहे. जसे एक कारखाना उभारला, दुसरा उभारायचा, तिसरा उभारायचा. त्यामुळे आता जे सांडपाणी आहे ते पण नदीमध्ये सोडलं जातं आहे. त्या नदीमधले जलचर त्याच्यामुळे मरत आहेत. तर तसेच आपण त्याच्याऐवजी आपण पाणी ते शुद्ध करू शकतो आणि त्याचा रियूज करू शकतो. तसेच जास्त गाड्यांचाही वापर होतो. त्या गाड्यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईड हे हवेमध्ये मिसळलं जात आहे आणि स्किन डिसीजही वाढत चालले. जसे की अजून कारखाने जे आहेत त्या कारखान्यामधून आपण केमिकल प्रोसेसेस करतो. त्याच्यामुळे मिथेन, सल्फर डायऑक्साईड ते जे वायू आहेत ते वायू हवेमध्ये मिसळले जातात. त्यामुळे पृथ्वीभोवती जो ओझोन लेअर आहे तो सुद्धा विरळ होत चाललेला आहे. तर हे सगळं आपण थांबवलं पाहिजे. आपली शाळा कोणती आहे? आमच्या शाळेचं नाव आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कन्या शाळा पानमळा. ओके. आणि नाव काय तुमचं? माझं नाव धनश्री शंकर गुट्टे आहे. तुझं? अंतरा सहाने. मित्रांनो, कार्यक्रम चालू असतानाच विद्यार्थ्यांना, सहभागी जे विद्यार्थी आहेत त्यांना सर्टिफिकेट वाटण्याचं काम सर करत आहे. बघा काय प्रोजेक्ट आहे तुझा? सर माझ्या प्रोजेक्ट आहे ना, आपल्या गावामध्ये ना बल्ब खराब झालेला असं ना, आपण स्टूलवर किंवा खुर्चीवर चढून काढतो ना, त्यावेळेस खुर्ची बिडची सटकली ना आपण पडू शकतो. म्हणून आपण आहे ना उंचावर बल आहे ना काढू शकतो. ब्रेक दाबून आहे ना आपण भिंगून काढू शकतो बल. किंवा त्याचा अजून उपयोग आहे ना बराच काही आहे. आपण पावसाळ्यात आहे ना पाणी फ्यूजवर पडलं ना, आपण आहे ना फ्यूजची आहे ना असं हे लावून आहे ना बसू शकतो, फ्यूज बसू शकतो किंवा काढू शकतो. ओके. इलेक्ट्रिक गोष्टीमध्ये वापर चांगले आहे. ब्रेक दाबला की ते जवळ येतं आणि सोडलं की मागे जातं. ओके. काय नाव आहे तुझं? सोहम महेंद्र गावडे. शाळा? त्रिमूर्ती विद्यालय तिनेवाडी. नाव काय तुझं? माझं नाव जान्हवी बोरसे. हे कालिंग मशीन आहे. तर हे कालिंग मशीन आपण याला लावायचं, गाडीच्या सायलेन्सरला लावायचं आणि हे जे हे आपण त्याला लावल्यानंतर याच्यामध्ये कार्बन जमा होईल, कार्बन आणि अजून काही पोल्युटंट्स. तर याच्यामध्ये जो फॅन आहे हा जो फॅन आहे त्या फॅनमुळं ते थंड होईल आणि ते सॉलिड रूपामध्ये कन्वर्ट होईल. आणि हा जो कार्बन आहे हा मी कार्बन केलेला आहे. तर ह्या कार्बनपासून मी ही इंक बनवलेली आहे. ही इंक आहे, ही इंक मी बनवलेली. त्याच्यापासून मी हा स्केच पेन हे सुद्धा बनवलेलं आहे. हा पण बनवलेला आहे, तो असं बनवलेलं आहे. तर ते आपण इंकसाठी, कलर करण्यासाठी, ब्लॅक कलर मोस्ट ऑफली आपल्याला महत्त्वाचं लागतो ह्याच्यामध्ये कलरिंगमध्ये मोस्ट ऑफ.
ओके, त्याच्यासाठी उपयोग होतो. तर हे गाडी आहे, याला सायलेन्सर लावलेलं आहे, याला लावायचं आहे असं. हे असं लावायचं छोट्या मोठ्या 4 व्हीलर 2 व्हीलर दोघांमध्ये पण. आणि हे काढून आहे ना, याच्यामध्ये इथून ह्या साईडने असा कार्बन इथं साठलेला असतो, तो कार्बन काढायचा असतो. हा कार्बन पासून तुम्ही इंक तयार केलं. इंक तयार करायची म्हणजे पॉल्युशन टू सोल्युशन. आणि याला खर्च किती होतो? मेन पॉईंट हे मेटलचं नाही आहे, हे प्लास्टिकचं आहे. मेटल याला थोडा एक्स्ट्रा खर्च होतो म्हणून मी प्लास्टिकचं तयार केलं. काय नाव आहे तुमचं? मृदुला अंकुश शेरंगे आणि माझा प्रोजेक्ट आहे मॅन ऑन मून. की बेसिकली मी फक्त इमॅजिन केलं आहे की जर आपल्याला चंद्रावर राहायचं असेल तर आपल्याला चंद्रावर काय काय करावं लागेल किंवा कसं आपण तिथे सर्वाईव्ह करू शकतो. नील आर्मस्ट्रॉंग आपल्याला माहितीच आहे, वॉज द फर्स्ट पर्सन टू गो ऑन मून अँड कम बॅक. बट जर आपल्याला तिथे राहायचं असेल तर आपल्याला काय काय करावं लागेल, तर फर्स्ट आपल्याला करावं लागेल ते म्हणजे ऑक्सिजनची नीड. आपण इकडनं एवढा ऑक्सिजन तर घेऊन जाऊ शकत नाही की तिथे राहण्यासाठी आपल्याला पुरेल. म्हणून मग आपण काय करणार, हा इलेक्ट्रोलिसिस प्लांट आहे. या इलेक्ट्रोलिसिस प्लांटमध्ये आपण जी मूनची सॉईल आहे रिगल, त्याचा वापर करून त्याच्यातून ऑक्सिजन एक्सेप्ट करणार. कारण मूनच्या सॉईलवर 40% ऑक्सिजन आहे, फक्त तो नॉर्मल नाही म्हणजे अर्थसारखा नाही आहे, तो अदर गॅसेस बरोबर मिक्स्ड आहे. म्हणून मग आपण त्याला सेपरेट करणार इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसने आणि मग तो यूज करणार. सेकंडली एक रिसर्च सांगतो की मूनवर वॉटर आहे पण ते डायरेक्ट नाही आहे, म्हणजे ते आईसच्या याच्यात आहे. मग आपण त्या आईसला हीट देऊन मेल्ट करणार आणि मग त्या वॉटरपासून इलेक्ट्रोलिसिस करून परत हायड्रोजन आणि ऑक्सिजन सेपरेट करणार आणि मग ऑक्सिजनची नीड फुलफिल करणार. त्याच्यानंतर इथे लुनार ग्रीन हाऊस आहे. ह्या ग्रीन हाऊसवर आपण काय करणार, एक आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट बनवणार जे हे चारही बाजूंनी सील्ड असणार आणि त्याच्यात आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट असेल की तिथे आपल्याला जेवढं म्हणजे जेवायला किंवा खायला जेवढं लागेल तेवढं आपण म्हणजे हे करू शकू, प्रोड्यूस करू शकू. कारण एवढं सगळं आपण अर्थवरला घेऊन गेलो तर ते खूप एक्सपेन्सिव्ह ठरेल आणि आपल्याला एवढं नाही ना हे करता येईल. म्हणून मग हे तिथल्या तिथे करता येईल असं. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर अर्थवर ओझोन लेअर आहे जो की प्रोटेक्टिव्ह लेअर आहे अर्थचा, ज्याच्यामुळे आपल्या सनपासून येणाऱ्या ज्या रेज आहेत त्या सगळ्या रेज आपल्याला म्हणजे येत नाही अर्थवर, त्या तिकडेच रिफ्लेक्ट होतात. तसं मूनवर काही नाही आहे, त्याच्यामुळे मूनवर त्या ज्या रेज आहेत त्याच्यात हेलियम-3 नावाचा जो आयसोटोप असतो तो आयसोटोप डायरेक्ट मून ॲब्झॉर्ब करतो आणि इतके वर्ष तो आयसोटोप ॲब्झॉर्ब केल्यानंतर आत्ता मूनच्या सॉईलमध्ये तो आयसोटोप प्रमाणात आहे. आणि तो जो आयसोटोप आहे हेलियम-3 पासनं आपण डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी किंवा एनर्जी बनवू शकतो. आणि तो नॉन रेडिएक्टिव्ह एलिमेंट असल्यामुळे त्याच्यापासून आपल्याला काही म्हणजे हे पण नाही, जसं आपण पृथ्वीवर युरॅनियम थोरियम हे सगळे वापरून जे न्यूक्लिअर रिॲक्टर करतो किंवा ज्याच्यातून आपण एनर्जी प्रोड्यूस करतो ते सगळे हायली रेडिएक्टिव्ह आहे. की त्याचं जे बाय प्रॉडक्ट होतं म्हणजे ते वापरल्यानंतर त्याचं जे उरलेलं असतं ते सगळं रेडिएक्टिव्ह असतं, ते हार्मफुल असतं ह्युमनसाठी. पण तसं हेलियम-3 बद्दल नाही आहे, कारण ह्याचं जे काही असेल ते नॉन रेडिएक्टिव्ह असेल आणि त्याच्यामुळे हार्म होणार नाही काय. आणि जसं आपल्याला माहितीच आहे की मूनवर 14 दिवस उजेड असतो, 14 दिवस अंधार असतो. पण 14 दिवस जेव्हा उजेड असेल त्या उजेडात आपण ह्या सोलर पॅनलचा यूज करून एनर्जी बनवणार आणि जेव्हा 14 दिवस अंधार असेल त्या 14 दिवसाच्या अंधारात आपण ह्या न्यूक्लिअर पॉवरपासून जी एनर्जी बनेल त्या एनर्जीचा उपयोग हीट म्हणून किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणून ह्या सगळं रन करायला वापरणार. नाव सांगा. माझे नाव स्नेहल मनोज तांबे, याचल सातवी. माझे नाव समीक्षा सोमनाथ मांजरे. ओके, हा प्रोजेक्ट कशाचा आहे? दूर शोषक यंत्र व शुद्धीकरण. दूर शोषक यंत्र. ओके, याचा उपयोग कशासाठी होतो? तर आपली गाड्या वगैरे त्यांचा जास्त प्रमाणात धूर होतो, तो आपल्या शरीरासाठी हार्मफुल नसतो. तर आपण धूर समजायच्या आतमध्ये गेला तर ह्या नळीमधनं शुद्धीकरण होऊन येतोय बाहेर. हां, म्हणजे आपल्या तो शरीरासाठी हार्मफुल असतो. अशा पद्धतीने चालू केल्या पूर्ण बाहेरला म्हणजे आपल्या गाड्यांचा धूर तो आतमध्ये येतो आणि शुद्धीकरण करून बाहेर येतो. म्हणजे इथून आतमध्ये दूर जातो आणि पलीकडनं शुद्ध बाहेर येतो. ओके, शाळा कोणती आहे तुमची? काही वसंतराव मातराव मांजरे विद्यालय मांजराडी पिंपळ. ठीक आहे. तुमचा कोणता आहे? नाव सांगा. माझे नाव श्रावणी कामाप्पा भोजे. माझे नाव अनुष्का त्रिंबक मोरे. प्रोजेक्ट कशाचा आहे तुमचा? ग्रामीण रुग्णालय. जसं की आपण बघतो की ग्रामीण रुग्णालयात तपासण्यासाठी औषधे गोळ्या घेण्यासाठी खूप गर्दी निर्माण होते, गोंधळ निर्माण होतो. त्याच्यामुळे संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते. तुम्ही नाही, मीही नाही, 2 वर्षापूर्वी आपण हे अनुभवलेलं आहे की
म्हणजे हे तुम्ही काय केलेलं आहे नेमकं त्याचा? सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी 100 मीटरच्या खाली आणि 40 मीटरच्या वरती जर अंतर असेल तर आता यांच्यामधलं 20 मीटर नाही तर 40 मीटर अंतर आहे. आता जर यांच्यामध्ये जर कमी झालं 20 पेक्षा जर 10 झालं तर यांच्यामध्ये कुठला तरी त्यांना आजार होऊ शकतो. हे होते. तर आता हे बघा इथं जरा हे बघा इथं लगेच ऑप्शन म्हणजे मेसेज येणार पॉसिबिलिटी टू इन्फेक्शन होईल. जर पुढे गेलं तर नाही होणार, तर सेफ सेफ होणार आणि ते संपूर्ण अंतरही दाखवतो. हा म्हणजे माणसं कुठं कुठं उभे आहेत त्यांचं अंतर दाखवतं. आणि त्यांना जर का त्यांना आजार होण्याची शक्यता आहे तर पॉसिबिलिटी टू इन्फेक्शन असा मेसेज थँक्यू धन्यवाद. याला काही सेन्सर वापरलेले आहे का? हो. ब्रेड बोर्ड बझर याच्यामध्ये रूपांतर केलं. आणि याला मार्गदर्शन कोणी केलं तुम्हाला? पायझॅम फाउंडेशनद्वारे आमच्या शाळेत 6 महिने झाले की 6वी आणि 7वीला ते शिक्षक शिकवत आहेत. ओके. सरांचं नाव काय आहे? टीचर आहेत आम्हाला हे शिकवायला. काय नाव आहे त्यांचं? भाग्यश्री ठाकरे. ओके. आणि त्यांनी 6 महिने झाला आम्हाला ती कोडिंग शिकवत होते. त्यांच्यातर्फे आम्ही त्यांची थोडीशी फार मदत घेऊन कोडिंग तयार केलं. कोडिंग तुम्ही स्वतः करता? हा, टीचरांची मदत घेऊन. परीक्षण झालेलं आहे. अशा विद्यार्थ्यांनी पाठीमागच्या बाजूला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. माझ्या प्रयोगाचं नाव आहे त्या ठिकाणी जायचं आहे. आपण वायू प्रदूषण निर्मूलन. हे कंपनीचा धूर आम्ही टाकीत सोडलेला आहे आणि टाकीत ती मोटर बसवलेली आहे. ती मोटर पाणी बिंगविते आणि धूर पाण्यात मिक्स होऊन कार्बन जो असतो तो पाण्यात मिक्स होतो आणि शुद्ध धूर बाहेर येतो. काय नाव आहे तुमच्या प्रोजेक्टचं? वॉटर जनरेटर. मिनी वॉटर जनरेटर. ओके. कसं काम करते? आपण शेतात पीक लावलं समजा शेतात आणि ते पीक एवढं नफ्यात जाईन असं कुठं लिहिलेलंच नाही. मग जर ते जर तोट्यात गेलं तर शेतकऱ्याला आपल्या पिकाचाच खर्च परत लाईटीचा खर्च एवढं काय पुरं हे होत नाही. मग त्यासाठी आम्ही हे बनवलेलं आहे. पुढं गेलं खाडं मागे घे फिरत कर फिरत नाही. आतमध्ये फॅन आहे का? हे टर्बाईन निघलं. हे असं टर्बाईन निघलं का असं बनतात. ओके. आमच्या शाळेचं विद्यालय 2 दे आणि आमच्या प्रयोगाचं नाव आहे स्मार्ट वॉटर डे. हॉस्टेल जांभूळकर आणि मी अंतर्वार आणि आमचे मार्गदर्शक आहे कुट्टेकर बेबी मॅडम. आमच्या प्रयोगाचंच नाव स्मार्ट वॉटर टँकी म्हणजे स्मार्टनेस तर कोणती तरी नक्कीच असणार. हेच ध्यानात घेऊन आम्ही त्याला बनवलेलं आहे. कारण आजकाल आहे ना जी खूप माणसं आहेत ती टाकी चालू करतात पण त्यांचं लक्ष दुसरीकडेच कुठेतरी असतं. कुणी मोबाईल पाहत असतं, कुणी टी व्ही पाहत असतं तर कुणी इकडं तिकडे हिंडत असतं. क्वचितच असे लोक असतात जे ना टाकीवर ध्यान ठेवतात की टाकी भरली का नाही. जे आता आपल्या घरातील ना जास्तीत जास्त वृद्ध जे लोक आहेत त्यांना जलसंवर्धन असं वाटतं. म्हणजे आपली जी काही नवीन पिढी आहे ती अशी बेजबाबदारपणे वागतात ना. पाण्याचा कसा पण उपयोग करतात, किती पण पाणी वापरतात. जर थोडं पाणी लागत असेल तर जास्तच घेतात आणि मग ते सांडवतात. तर ना आम्ही हेच विचार घेऊन ध्यानात घेऊन हे बनवले, हे मशीन बनवले. तर आता काय होतं हे 25 ml जर इथवर पाणी असेल तर हा बल लागतो, इथवर असेल तर हा, इथवर असेल तर हा आणि इथवर असेल तर हा. आणि जर हे ओव्हरफ्लो जर व्हायला लागलं ना म्हणजे पाणी वाया जायला लागलं तर हा बजर वाजतो. आणि याचा उपयोग आहे ना आपल्याला दैनंदिन जीवनात खूप होतो. कारण आहे ना खूप असे लोक आहे जे बिना पाण्याच्या मृत्युमुखी पडले आणि भविष्य काळात आपल्याला आहे ना नक्कीच असा दुष्काळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार. कारण आजकाल सेन्सर नाही वापरलं हे आम्ही ना साध्या वायरिंगने केलेले आहे. पण जर आपण सेन्सर वापरला ना तर हे ऑटोमॅटिक पण बंद होऊ शकतं इथवर जर पाणी भरलं तर. आणि ना याचं तर आम्ही विद्युत शिवाय याचं सौर विद्युतने पण होऊ शकतं म्हणजे सोलार पॅनलने पण हे चालू होऊ शकतं. ह्याची खास गोष्ट म्हणजे जर आपण ह्याला सेन्सर जर बसवला
आणि जर आपण त्याच्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ॲक्सेस घेतला आणि आपण बाहेर गावी गेलो आणि एखादा अनोळखी माणूस आपल्या घरी राहायला आला तर मग त्याला माहीत नसेल ना की हे कसं चालू करायचं. आपण म्हणजे तिकडून पण हे चालू करू शकतो किंवा बंद करू शकतो. आणि ग्रामीण भागात आजकाल बिबट्याची खूप भीती चाललेली आहे आणि जर ऊसाला पाणी देण्यासाठी माणसं जातात आणि आमच्या गावात तर अशा खूप साऱ्या घटना घडल्यात की माणसं गेली ऊसाला पाणी द्यायला पण बिबट्याने हल्ला केला आणि त्याच्यातले काही जण वाचले पण काहींना आपला प्राणही गमवायला लागला. त्याच्यासाठी आम्ही हे मशीन बनवलंय. याला मोबाईलने तर कनेक्ट करू शकतो तर सेन्सर लावला तर आपोआप बंद होऊ शकतं. आणि ऊसाचे जर आता आम्ही उभं लावलंय जर ऊस आहे आणि ऊसाचं वावर आहे ते पाणी असं जातं ना त्याला असं जर आडवं लावलं तर इथवर भरल्यावर तो बल त्याची गरज नाही. जर शेवटपर्यंत भरलं ना ऑटोमॅटिक हा बजर लागणार आणि सेन्सर असल्यामुळे ऑटोमॅटिक ते पाणी बंद होणार. आणि याच्यात जर आपण अजून टेक्निक्स वापरल्या जे आजकाल तर ते टेक्निक्स आहे तर ना हे पाणी आहे ना आपण असं वाफा केलाय त्या वाफ्याला इकडून पण एक नळी लावू शकतो आणि ते पाणी त्या नळीतून पण दुसऱ्या वाफ्यात जाऊ शकतं. आणि ना आपल्याला ऊसाच्या वावरात एकदा गेलं तर तिकडे जायची गरजच नाही. थँक्यू. किती वावर आहे मोठं ऊसाचं? इथवर आलं हा लागला इथवर आल्यावर हा लागला बल्ले व्होल्टेज इथवर आल्यावर हा लागला आणि जेव्हा पाणीवर फ्लो होईल ना त्यावेळेस बजर वाजेल. आणि तुम्हाला वाटत असेल पण सोलर पण चालते बघा आम्ही कनेक्शन काढलंय पण सोलर पण चालते काढले सेन्सर वापरतात. यूज ऑफ सॉलिड वेस्ट. जेव्हा आपण कचरा ह्याच्यात जाळतो ते जाळल्यानंतर त्यातनं दोन गोष्टी प्रोड्यूस होतात. पहिली ते हीट आणि दुसरी लाईट. ती हीट आणि लाईट जेव्हा हे सोलर पॅनलला पोचते तेव्हा त्याचं रूपांतर इलेक्ट्रिसिटीमध्ये होतं आणि त्या या लिथियम बॅटरीमध्ये सेव्ह होतं. त्यामुळे इथेही पुढे गेल्या ते बटन ऑन केलं इथं पास होतं. तिथं 12 वोल्टचं इनपुट दिलं इथं 220 वोल्ट म्हणजे जो आपला AC करंट असतो बर्ड आणि मग हा AC बल्ब पण चालू होतो आणि ह्याची आख राहते कागदाची त्याची आपण अशी पावडर कलर बनवू शकतो. लिक्विड पावडर कलर पण बनवू शकतो. आयुष निलेश घेवडे MGV महात्मा गांधी. सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येत आहे की जेवणाची सूची झालेली आहे. पीक संरक्षक यंत्र आहे. हे गाव म्हणलं की शेती येतच आणि शेतात शेतकरी बाजरी ज्वारी गहू तांदूळ हे लावतच असतो आणि मग ते गहू तांदूळ बाजरी यांच्यावर पशुपक्षी बसतात आणि खातात. ते नुकसान न होण्यासाठी शेतकऱ्यासाठी हा एक उत्तम प्रोजेक्ट हे यंत्र काढले पीक संरक्षण यंत्र म्हणून. हे जर ते बोर्डमध्ये ती पिन घातली तर ही साखळी स्टीलवर पडून मोठ्याने आवाज होतो आणि ते जे पक्षी असतील ते उडून जातात आणि शेतकऱ्याचे कष्टही कमी होते आणि नुकसानही कमी होते. ओके. आता हे इलेक्ट्रिक केलेलं आहे का? हे आपण तसं हवेने पण पंखा फिरू शकतो ना? हा पुढं आपण त्याच्यात बदलही करू शकतो सौर ऊर्जेवर. समजा आपण इथे आहे ना आता हे जे मोटर वापरलेली आपण तर याच्याऐवजी फक्त बेरिंग वापरली आणि फॅन आज ठेवला तर त्याच्यावर पण होऊ शकते. आतमध्ये फक्त याला इथं मध्ये हा जो रॉड आहे ना त्याला बेरिंग लावायची म्हणजे 0 कॉस्टमध्ये पण होऊ शकते. त्याला खर्च किती आलाय? याला खर्च तसा 300-400. आपल्या शाळेचं नाव? आपलं नाव? श्री सुमंत. माझे नाव काळे सिद्धी कोंडिबा आणि शाळेचे नाव श्री सुमंत विद्यालय पिंपरीपुत्र. तुमचं काय आहे? हे अपघात सूचक यंत्र आहे. म्हणजे आजकाल असे खूप केसेस घडतात की ड्रायव्हरने दारू प्यायली आणि ॲक्सिडेंट होतो म्हणून त्यासाठी हा अल्कोहोल सेन्सर आहे. म्हणजे आता बस ड्रायव्हर आहे त्यांनी दारू प्यायली असेल मागं जे प्रवासी बसलेले असतात त्यांना थोडं माहिती असतं की त्यांनी दारू प्यायली की नाही प्यायली त्यांना समजण्यासाठी अल्कोहोल सेन्सर हा सेन्सर अशा ठिकाणी बसवायचा की जिथून त्या
माणसाचा जो वास आहे दारूचा वास तो कॅप्चर करेल आणि बजर वाजतो. म्हणजे आता समजा आपण गाडीत बसलोय आणि त्या माणसाने दारू प्यायली तर आपल्याला ह्या सेन्सरद्वारे इथं बजर वाजतो आणि आपल्याला समजतं की त्या माणसाने दारू प्यायली आहे. आजकाल म्हणजे काय होतं की समृद्धी महामार्ग आहे, तिथं झोप येऊन माणसाचा जास्तीत जास्त ॲक्सिडेंट होतो. म्हणून त्यासाठी हा डोळ्यांचा सेन्सर आहे. म्हणजे आता ड्रायव्हरला झोप आली आहे आणि त्याने डोळे झाकायला लागले ऑलरेडी आणि मग तेव्हाच नेमका बजर वाजतो. त्यामुळे ड्रायव्हर आहे तो जागा होतो. याच्यामध्ये कोणतं डोळ्यांचा आणि अल्कोहोलचा दोन्ही सेन्सर आहे का? नाही, हा इंजिन गरम झाल्यावरती आजकाल साध्या गाड्या आहेत म्हणजे जास्त सर्वसामान्य लोकांकडे जास्तीत जास्त हायफाय अशा गाड्या घेऊ शकत नाही. तर त्यामुळे इंजिन गरम होतं आणि त्यांच्या गाड्यांना आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यासाठी हा सेन्सर आहे. म्हणजे इथं समजा इंजिन गरम झालं तर हा सेन्सर वाजतो आणि तो ड्रायव्हर थांबू शकतो ना. म्हणजे त्याला आता कळतं की इंजिनचा स्फोट होणार आहे वगैरे. काय नाव आहे तुझं? गौरी गणेश पडवळ. शाळेचं नाव? श्री सुमंत विद्यालय पिंपरी बुद्रुक. नमस्कार सर, माझे नाव श्रावणी संतोष विजय. नमस्कार सर, माझे नाव श्रद्धा दिलीप सावंत. आमच्या प्रयोगाचे नाव आहे सेंद्रिय सर्प प्रतिबंधक तेल. आज जर आपण पाहिलं तर आपल्या भारत देशामध्ये सुमारे 50,000 लोक हे दरवर्षी सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडतात आणि म्हणून त्यावर उपाय म्हणून आम्ही हे तेल तयार केले आहे. यामध्ये निलगिरीची पाने, तंबाखू, मीठ, कांदे आणि रॉकेल पाणी या सगळ्या मिश्रणांचा वापर करून आम्ही हे तेल तयार केले आहे. हे मिश्रण आम्ही 1 महिना एका ह्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवले. त्यानंतर 3 वेळा कापडातून काढून त्यापासून हे तेल तयार केले आहे. हो सर, हे जर आपण ह्या पंपाच्या सहाय्याने स्प्रे केले तर साप ते रेषा ओलांडत नाही, कारण सापाला उत्तम गंधज्ञान आहे. आणि जर हेला उग्र वास आहे त्यामुळे सापाला तो वास सहन होत नाही आणि साप त्या भागामध्ये येत नाही. आपण जरी आपल्या घराभोवती गोल राऊंडमध्ये स्प्रे केले तर साप ते येत नाही आणि त्यामुळे साप चावण्याचे प्रमाण कमी होते. आता याच्यामध्ये मिश्रण केले का? याच्यामध्ये कसलं मिश्रण राहतात? हे निलगिरीची पाने, तंबाखू, मीठ, कांदे, रॉकेल व पाणी यापासून हे मिश्रण तयार केलेले. आणि ते गाळून घेतल्यानंतर त्यापासून हे तेल तयार झाले. हे तेल तयार होतं आणि ते पंपामध्ये भरून आपल्या शेताच्याकडे स्प्रे करायचं. 1 लिटर तेल आणि 5 लिटर पाणी घेऊन आपण 1 एकर परिसराच्या सर्व बाजूंनी फवारणी करू शकतो. ओके. हो. आणि तुमचा प्रकल्प तालुकास्तरीय मध्ये प्रथम आलेला आहे? हो. ओके. सर, यावरती आम्ही काही टेस्ट करून पाहिलेले आहे हे बनवण्याची प्रोसेस. ओके. निरीक्षण केलं तर आता तो समोर कोणता साप आहे? हा कवड्या जातीचा साप आहे. हा जवळजवळ अर्धा तास या राऊंडमध्ये होता. हा या राऊंडमधनं बाहेर गेला नाही. इथून तुम्ही पाहू शकाल तेल स्प्रे केलेलं आहे बघा आणि त्याच्या आतमध्ये साप ठेवलेला आहे. हे 3 नाग एका वेळी सोडले होते. ओके. ते सुद्धा जवळजवळ 1 ते 1.5 तास त्या राऊंडमध्ये होते, ते बाहेर गेले नाही. हे जर आपल्या घराच्या शेजारी स्प्रे केले तर साप त्या भागामध्ये येणार नाही आणि सर्पदंशाचे प्रमाण कमी होते. ओके. आणि हे सर्प मित्रांच्या मार्गदर्शनाखालीच केलेले आहे. ओके. सर, हे वन विभागाने सर्टिफिकेट दिले आणि वन विभागाने पण पाहू शकाल प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यांना, पाहू शकाल. म्हणजे याला मान्यता दिलेली आहे. आणि सर, हे कमी खर्चिक असून इतर कोणत्याही सजीवाला यामुळे धोका नाही आहे आणि हे पूर्णतः सेंद्रिय पदार्थापासून बनलेले आहे. ओके, ठीक आहे. राहता खूप. काय नाव आहे तुमचं नाव सांगा. माझे नाव समृद्धी तानाजी सावंत. नमस्कार, मी आर्या विजय खंडागळे. शाळेचं नाव? आदर्श विद्यालय आंबोली. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे स्मार्ट स्केअर क्रो. आमचा भाग हा डोंगरी भाग आहे. आमच्या भागात शेती जास्त प्रमाणात केली जाते. मग त्या शेतामध्ये ज्वारी, बाजरी अशा विविध प्रकारची पिके घेतली जातात. पण ती पिके शेतकऱ्याच्या हातात जाईपर्यंत विविध कारणास्तव त्या पिकांची नासाडी होते आणि फायदे धान्याची नासाडी होत नाही व शेतातील पिकांचे संरक्षण होते आणि शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतो. ओके. आता हे काम कसं करतं? म्हणजे काम कधी करतं ते?
संध्याकाळच्या वेळेस. आपल्याला जेव्हा लावायचं तेवढं लावू शकतो. जास्त वेळ आपण रात्रीच लावतो. हे कंटिन्यू चालूच राहतं का? हा, आपण टायमर मध्ये आवाज टाइम सेट करायचा, त्यानुसार वाजतं. थोड्या थोड्या अंतराने हा, 1-2 मिनिट असं. जसं आपल्याला टाइम सेट करायचा त्यानुसार ते वाजतं. आणि म्हणजे हे आपण कंटिन्यू चालू ठेवावं लागतं तसं. तर याच्यामध्ये एक बदल करू शकतो ना आपण, याला सेन्सर लावून सेन्सरवर ऑपरेट करू शकतो. बरोबर, सेन्सर असलं म्हणजे जर कोणी आलं नाही, पण सेन्सर म्हणलं तरी पक्ष्यांना कसं काय आपण तसं पण होऊ शकतं. ॲनिमल साठी ठीक आहे भाऊ, आपण एकूण ॲनिमल साठी करू शकतो, पण पक्ष्यांसाठी नाही करू शकतो. हां, हे सेन्सर इलेक्ट्रिक, टोटल इलेक्ट्रिकवर आहे का बॅटरीवर आहे? सोलरवर आहे. सोलरवरच आहे ना? ओके ओके, हा सोलर प्लेट आहे. ओके, हो ठीक. माझे नाव समृद्धी बाळासाहेब रेटोडे. आमच्या शाळेचे नाव श्रीधरराव बाबळे पाटील विद्यालय. आम्ही आत्ता 8वी इयत्ता शिकत आहे. आमच्या प्रयोगाचे नाव आहे भूकंप सूचक यंत्र. भूकंप आल्यावरती जमीन हादरते. जमीन हादरल्याच्या नंतर जमीन हादरल्याच्या नंतर हे ना एकमेकांना टच होतं आणि मग बजर वाजतो आणि लाईट लागते. मग आपल्याला कळतं की भूकंप येणार आहे. ओके, याला खर्च किती आला हा प्रोजेक्ट तयार करायला? 100. ओके, ठीक आहे. तुमचं नाही आहे का? हे एकच आहे? तुमचं काय आहे? नाव सांगा. माझे नाव स्वामीराज विजय गावळे. हां. शाळेचं नाव श्रीधरराव बाबळे पाटील विद्यालय रेटवडी. प्रयोगाचे नाव अंध व्यक्तींसाठी चष्मा. अंध व्यक्तींच्या समोर जर भिंत आली, जर माणूस आला तर हा सेन्सर त्याला डिटेक्ट करतो आणि हा बजर वाजतो. हे कधी काम करतात? दिवसा करा, कधी पण चालतं, पण याला आपण अपग्रेड केला ना तर ते लांब डिटेक्ट करू शकतो. आता याची किती रेंज आहे? एक अर्धा फूट असं एवढ्या. लाव बघा आता. ते ना तिथं वर्किंग करते आतमध्ये. त्याला खर्च किती आलाय? 100 रुपये. ठीक आहे. तुझं काय आहे? माझे नाव हर्षद संजय काळे. शाळेचे नाव श्रीधरराव बाबळे पाटील विद्यालय. हा स्लीप अलाराम आहे. ड्रायव्हर गाडी चालवता झोपलं हा आणि त्यांना जागा काढलं. ओके, काम कसं करतं? डोळे मिटले ना त्यांनी ठीक. त्याला खर्च किती आला? 100. आणि हे काय? बाकीचे पण प्रोजेक्ट तुम्ही पाहू शकाल. ठिबक सिंचनाचं इथं आता विद्यार्थी नेमके जेवण करायला गेलेले आहेत. तर पाहू शकाल बरेच प्रकल्प आहेत. तुमचा काय आहे प्रोजेक्ट? वाहतुकीचं. ओके, नाव सांगा तुमचं. तन्वी वळसे. शाळेचं नाव? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या शाळा. आता हे काम कसं करतं? या प्रोजेक्टमधून आम्ही लोकांना वाहतुकीचे फायदे आणि दुष्परिणाम सांगणार आहे. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या वाहनांनी प्रवास करतो तेव्हा खूप प्रदूषण होतं. जर आपण निर्णय घेतला का महिनाभर सार्वजनिक वाहनांनी प्रवास करायचा तर प्रदूषण कमी होतं. पेट्रोल आणि डिझेलचा वापर न करता आपण CNGचा वापर करू शकतो. त्याने प्रदूषण कमी होतं. सिग्नलचे नियम पाळावे त्याने असे केल्याने अपघात कमी होतात.
तुमचं नाव सांगा. माझे नाव जान्हवी गणेश जरे. मी इयत्ता 7वीमध्ये आहे. माझ्या शाळेचे नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या शाळा आहे. मी आज सेंद्रिय शेती व शेतीची अवजारे यांच्यावरती प्रोजेक्ट केलेला आहे. याला नांगर बोलतात, याने शेतात नांगरणी करतात. याला पाभार बोलतात, याने पेरणी करतात. हे असं काम करतं. इथे होल्स असतात, त्याच्यातून बी पडते. हे कुळव आहे, याने आपण सारे घालू शकतो. मोठे मोठे सारे घालतात याने. याला बायोगॅस आणि गोबर गॅस असं पण म्हणतात. याचा वापर आपण घरातला गॅस चालवण्यासाठी करू शकतो. इथे गांडूळ खत आहे, इथे माती भुसभुशीत झालेली दिसते. इथे कंपोस्ट खते. ही जर खते आपण अशी नैसर्गिक खते जर आपण शेतीत वापरली तर जी आपल्या जमिनीची सुपीकता आहे ती वाढते. आणि आपण जर रासायनिक खते वापरली तर आपल्या जमिनीची सुपीकता कमी होते. त्यामुळे रासायनिक खते नाही वापरली पाहिजेत. जास्तीत जास्त नैसर्गिक खते वापरली पाहिजेत. हॅलो, काय नाव आहे तुझं? माझे नाव कृष्णा संदीप जाधव. ओके. मी सिक्स स्टँडर्डमध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव एस.एन. इंग्लिश मीडियम स्कूल. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे रूफ फार्मिंग प्लस फ्री इलेक्ट्रिसिटी. ही शेती आपण कमीत कमी जागेत आणि कमीत कमी पाण्यात करू शकतो. त्यात 3 व्होल्टचे जनरेटर मोटरचा वाय अशी फिरता ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. त्यांनी आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो. त्यांनी आपण बॅटरीला पण चार्ज करतो आणि मोटरला पण इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतो आणि आपले बल्ब पण चालवतो. तर मग हे मोटर पाणी सप्लाय करते पहिल्या रोला. तेच पहिल्या रोचं जास्त पाणी ते खाली न सांडावं म्हणून निघून ते सेकंड रोला भेटतं. आणि तेच सेकंड रोचं उरलेलं पाणी ते खाली न सांडावं म्हणून ते परत टँकमध्ये जातं. वरून पाणी येतं. इकडून हे गोल फिरल्यामुळे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. त्यांनी आपले बल्ब चालतात. आणि याला खर्च किती आला? याला खर्च आता मिनी मॉडेल आहे त्याच्यामुळे याला खर्च आला 1200. आता जर 1 HP जर आपली मॉडेल बनवायचं असेल तर आपले 25,000 प्लस आपले खर्च येणार आहे. ओके, ठीक. वेलकम सर. माझा प्रोजेक्ट स्वच्छ. मी हर्षदा राजेंद्र बांगर. माझा प्रोजेक्ट स्वच्छता व आरोग्य यावरती डिपेंड आहे. योगा केल्याने आपले मन व शरीर सुदृढ राहते. नियमित योगा व्यायाम केल्याने आपल्या शरीरापासून अनेक संसर्गजन्य आजार दूर राहतात. जंक फूडमध्ये मैद्याचा वापर जास्त असल्याने ते खाणे आपण टाळावे. जंक फूड आपण जास्त खाल्ले तर आपल्याला उलटी, मळमळ, पोटदुखी असे त्रास होऊ शकतात. आपल्याला उलटी झाली की आपल्या शरीरातले मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजेच सूक्ष्मजीव बाहेर पडतात. ते बाहेर पडले की आपल्या शरीराची झीज होते. स्मोकिंग व अल्कोहोल पिल्याने आपले लिव्हर खराब होते. स्मोकिंग केल्याने आपल्याला कॅन्सरसारखा मोठा आजार देखील होऊ शकतो. हा आजार जर बरा नाही झाला तर आपल्याला ज्या व्यक्तीला कॅन्सर झालाय त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. स्वच्छ भारत. कचरा इतरत्र टाकण्यापेक्षा कचऱ्याच्या डब्यात वर्गीकरण करून टाकावा. जेवणा अगोदर, जेवणानंतर हात स्वच्छ धुवावे. आपल्या आहारात हिरव्या भाजीपाल्याचा वापर जास्त असावा. त्यातून आपल्याला कॅल्शियम व प्रोटीन मिळते. नॉनव्हेज खावे पण कमी प्रमाणात, कारण की ते आपल्याला पचण्यासाठी जड असते व त्यातनं आपल्याला जे प्रोटीन मिळते त्याने आपले हाडे स्ट्रॉंग बनतात. आपल्याला जेव्हा उलटी होते त्यावेळेस आपण योगर्ट खावे. योगर्ट खाल्ल्याने आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स मिळतात म्हणजेच सूक्ष्मजीव. ज्या वेळेस आपल्याला उलटी होते त्यावेळेस आपल्या शरीराची जी झीज होते ती झीज भरून काढण्यासाठी आपण योगर्ट खावे. आयुर्वेदिक प्लांट्स. तुळशी. एखाद्या व्यक्तीला जर दम्याचा त्रास असेल तर त्या व्यक्तीने तुळशीची पाने खाल्ली पाहिजे, कारण की त्या व्यक्तीचा दम्याचा त्रास कमी होऊ शकतो. ॲलोवेरा आपल्या केसांना लावल्याने आपली केस गळती किंवा केसांमधला डॅन्ड्रफ कमी होऊ शकतो. कडुलिंब. एखाद्या व्यक्तीची जर दाढ दुखत असेल तर त्या व्यक्तीने कडुलिंबाची पाने चावली तर त्या व्यक्तीची दाढदुखी देखील कमी होऊ शकते. थँक्यू. तुमचं आहे का? काय नाव आहे? माझे नाव ऋतुजा पांडुरंग भिशा आहे. माझ्या प्रकल्पाचे नाव पिनहोल कॅमेरा आहे. आणि प्रतिमा उलटी दिसते. काम कसं करते ते? हे फक्त प्रकाशात दिसतं, म्हणजे त्यांनी प्रतिमा उलटी दिसते कारण प्रकाशाची किरणे नेहमी इथं बिळे प्रकाशाची किरणे नेहमी सरळ दिशेने प्रवास करतात म्हणून ती किरणे उलटी दिसतात. त्या विद्यार्थ्यांनी पाठीमागे जाऊन जेवण करून घ्यायचंय. फक्त ज्या विद्यार्थ्यांचं परीक्षण बाकी आहे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या
माझं LPG गॅस डिटेक्टर. नाव तुझं? माझं नाव अभिषेक शंकर रामाने. मी आता 7वी महात्मा गांधी या शाळेत शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव LPG गॅस डिटेक्टर आहे. ज्यांच्याकडे कुपन नसते त्या विद्यार्थ्यांना पाठीमागच्या बाजूला गॅस लिकेज झाला की LPG गॅस डिटेक्ट करणार. सगळ्या खर्च किती आला या प्रोजेक्टला? विद्यार्थी राहिलेले असतील काय काय वापरले? लवकरात लवकर जेवण करून घ्या. गॅस लिकेज सेन्सर हां आणि बजर, स्विच आणि 9 वोल्टची बॅटरी आणि 500 रुपये. तुमचं काय आहे? रेड्यूस रिसायकल रियूज. साठी आहे. नाव काय तुझं? अथर्व संतोष बांग. आणि याचं? अर्जुन ज्ञानेश्वर सुकाळे. शाळेचं नाव? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोंदे. ओके. या प्रयोगाला 0 रुपये खर्च आला आहे. ते टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार केल्या. रेड्यूस म्हणजे कमीत कमी वापर करा, रिसायकल म्हणजे पुन्हा पुन्हा वापर करा, रियूज म्हणजे पुनर्वापर करा. तुमचं काय आहे? माझ्या चंद्रयान 3 आहे. हे नाव सांग तुझं आधी. माझे नाव सुधांशु विलास लिंगे. माझ्या प्रयोगाचे नाव चांद्रयान 3. ह्या यासाठी लागणारे साहित्य पुठ्ठा, कार्डबोर्ड, 2 सिरिंज, 1 नळी आणि कापूस. आता मी कृती करतो. हे सिरिंज दाबली की ह्या सिरिंजमध्ये पण पाणी जातं आणि सिरिंज वरती होते. हवेच्या दाबामुळे ही वरती जाते. तसंच चंद्रयान 3 हवेच्या दाबामुळे वरती गेले. याला खर्च किती आला? खर्च 60 आलाय. 60 रुपये. 60 रुपये. मग तुझं काय? माझे नाव समर्थ समेदेवकर. मी महात्मा गांधी विद्यालयामध्ये शिकतो. माझे प्रकल्पाचे नाव आहे सेफ्टी बेल्ट. रात्रीचे ते ड्रायव्हर फक्त त्यांना माहिती नसतं प्राणी आहे, मग ते त्यांच्याकडून फेकले जातात, मग त्यांचा मृत्यू होतो. मग होच बेल्ट प्राण्याला घातला ना, मग त्यांना कळलं की पुढं एक प्राणी आहे, मग ते त्यांची स्पीड कमी करून त्यांना जीव वाचू शकतात त्यांचा. मग असेच करोड लोकांचे असे प्राण्यांचे जीव जातात. ते मग असं बेल्ट मी बनवलं आहे. माझ्याकडं पण गंगी होतं म्हणून ती पण अशीच मूर्ती निघलेली म्हणून असं बेल्ट बनवलं आहे. त्याला खर्च किती आला? खर्च 300 रुपये. 300 रुपये. तुझं काय नाव आहे? गुड आफ्टरनून. माझे नाव सरस सोपम बागडे आहे. मी आता 6वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव कॅमेरा आहे. कॅमेरा स्थिर प्रतिमा कॅप्चर करण्यासाठी किंवा हलक्या वस्तू रेकॉर्ड करण्यासाठी असतो. त्या कॅमेराला खर्च आलेला आहे 50 रुपये. हा कॅमेरा पूर्णपणे पुठ्ठापासून बनवलेला आहे. या कॅमेरामध्ये एक मी बॅटरी सेट केलेली आहे. तुम्ही कोणत्या पण कार्यक्रमामध्ये जा, तुम्हाला ना कॅमेरा हा दिसतो. जुन्या आठवणी नवीन करण्यासाठी कॅमेऱ्यातले फोटो सगळे बघता येतात. मी तुम्हाला एक कृती करून दाखवतो. किती खर्च आला याला? 50 रुपये. 50 रुपये. आणि काय काय वापरलंय? एक बॅटरी वापरलेली आणि पुठ्ठ्याचं पूर्णपणे पुठ्ठ्याचं बनवलेलं. पुठ्ठ्यापासून बनवलेलं. ठीक आहे, धन्यवाद. सांग तुझं. नमस्कार, माझं नाव सिद्धार्थ सचिन गायकवाड. मी इथे सर्वप्रथम घेतलेले आहे विनेगर. कसला प्रोजेक्ट काय? माझ्या प्रयोगाचे नाव आहे ज्वालामुखी प्रतिकृती. तर आपण येथे सर्वप्रथम घेतलेले आहे विनेगर, त्यासोबत बेकिंग सोडा आणि इनो या सर्वांचे मिश्रण करून आपल्याला याच्यात टाकायचे आहे. ते सर्व टाकल्यामुळे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि ते कार्बन डायऑक्साईड जास्तीत जास्त प्रमाणात तयार झाल्यावरती त्याला बाहेर येण्याची उत्सुकता असते. त्या उत्सुकतेने तो बाहेर येतो. त्या बाहेर येण्यामुळे त्याच्यासोबत तो लावा रस सुद्धाही बाहेर येतो. करून दाखव. कृती कसं करतं का? आता हे काही विनेगर टाकतोय ना? हा, विनेगर. झाकण भर विनेगर. आणि हा बेकिंग सोडा. आपण बेकिंग सोडा जेवढं टाकून तेवढे मोठे स्फोट होईल. जास्त टाकून मोठा स्फोट झाला पाहिजे.
थांब थांब थांब. आता इनो. इनो नाही काय आणणार एवढं. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अक्षरा कृष्णा टपळे. मी इयत्ता 5वी तुकडी फ मध्ये शिकत आहे. नमस्कार, माझे नाव जानू शरद पाटोळे. मी इयत्ता 5वी तुकडी ई मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय आहे. आम्ही या जागेवर दिवस आणि रात्रचा प्रोजेक्ट मॉडेल बनवलेला आहे. जशी जशी पृथ्वी सूर्याच्या दिशेने येते तसा आपल्या इथं दिवस होतो आणि तशी तशी पृथ्वी चंद्राच्या दिशेने जाते तसा आपल्या इथं रात्र होते. आणि पृथ्वीच्या मध्यभागी म्हणजे अक्ष असल्यामुळे आपल्या पृथ्वीचे 2 गोलार्ध पडतात. त्यांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामुळे आपल्या पृथ्वीचे दिवस रात्र होतात. आपली पृथ्वी उत्तर गोलार्धात आहे. इथं तर उत्तर गोलार्धात दिवस तर दक्षिण गोलार्धात रात्र असते, तर दक्षिण गोलार्धात दिवस तर उत्तर गोलार्धात रात्र असते. इथं आम्ही एक झोपडी बनवलेली आहे. इथं शेत आणि इतर रोड आहे. इथं झोपडी, शेत आणि रोड. धन्यवाद. एकूणच आहे. नाव सांगा. नमस्कार, माझे नाव श्लोक हनुमंत खरपास आहे. मी इयत्ता 6वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव DJ केम्ब्रिज सेमी स्कूल आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे सेंद्रिय शेती. तुझं नाव? नमस्कार, माझे नाव योगेश प्रशांत चौधरी. मी इयत्ता 6वी शिकतोय. माझ्या शाळेचे नाव DJ केम्ब्रिज सेमी स्कूल आहे. माझे प्रयोगाचे नाव सेंद्रिय शेती आहे. कसले काय आहे तुमचं? हे आहे शेणखत म्हैस बैल गाई यांपासून बनते. हे आहे कोंबड खत हे कोंबडीपासून बनते. हे आहे कंपोस्ट खत हे झाडाचा पालापाचोळा काडी व घरातील इतर कचरा यांपासून हे कंपोस्ट खत बनते. हे आहे गांडूळ खत हे गांडूळ यांपासून बनते. हे आहे लेंडी खत हे बकरी मेंढी यांपासून बनते. या सर्वांचा जर आपण उपयोग केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे सेंद्रिय शेती करता येईल. सेंद्रिय शेतीची फळे जसे पालेभाज्या काकडी कोबी इतर फळभाज्या वापरते. सेंद्रिय शेतीची उद्दिष्टे: 1. सेंद्रिय शेती केल्यामुळे आरोग्य चांगले राहते. 2. सेंद्रिय शेती केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. 3. सेंद्रिय शेती केल्यामुळे शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढतो. सेंद्रिय शेती केल्यामुळे शेतकऱ्याला चांगला फायदा होतो. त्यामुळे शेतकऱ्याला पैसे मिळतात व तो आत्महत्या करत नाही. रासायनिक शेती केल्यामुळे आपले आरोग्य बिघडते व सेंद्रिय शेती केल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्वरूपा महेश खरपास आहे. मी महात्मा गांधी विद्यालयात शिकते. मी इयत्ता 6वी शिकते. हे मी मायक्रोस्कोप बनवलेले आहे. हे प्रत्यक्ष सूक्ष्मदर्शक हे प्रत्यक्ष न दिसणाऱ्या वस्तू किंवा पाहण्यासाठी हे उपकरण आहेत. याच्यामध्ये मी फक्त पुष्ठा आणि दुर्बिणीचा वापर करून हे सर्व बनवलेलं आहे. इथं हे लाईट आहे. हे लाईट पडल्यानंतर संध्याकाळचं जर आपल्याला बघायचं असेल तर हे लाईट चालू केल्यानंतर आपण हे पान बघू शकतो. ते झूम दिसतं जसं जसं तुम्ही वर घ्याल तसं. याला खर्च किती आला? हे बटन 10 रुपयाला भेटलं. हे लाईट त्याच्यावरतीच होती. फक्त बॅटरी 25 रुपयाची आणि दुर्बीण 30 रुपयाची. तुझं काय नाव आहे? माझं नाव अथर्व प्रवीण पवळे. मी इयत्ता 7वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातारका वस्ती. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे लाईटनिंग कंडक्टर. आणि ह्या लाईटनिंग कंडक्टरचं काम आहे की हे जे डग आहेत त्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जमा हो त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आणि My name is Gargi Suresh Ghanwat, KTS English Medium School. My project name is Energy Free Water. तर आता आपण पाणीवर टाकायला मोटरचा वापर करतो. तर ह्या प्रोजेक्टने बिना मोटरचं पाणीवर जातं. तर
तर ह्या बादलीत ॲटमॉस्फिअरिक प्रेशर क्रिएट होतं आणि ह्या ड्रमला एअर टाईट केलेलं आहे म्हणून याचे व्हॅक्यूम रेशो ॲटमॉस्फिअरिक प्रेशर व्हॅक्यूम रेशोपेक्षा जास्त असतं म्हणून ह्याचे प्रेशर डिफरन्शिएट होतं. पाणी वर जातं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सने पाणी खाली येतं. मग आपण हा प्रोजेक्ट आपण शेतीसाठी वापर करू शकतो. विहिरीतनं पाणी काढून आपण शेतामध्ये टाकू शकतो. ह्याच्यात विजेची बचत होती आणि विदाउट इलेक्ट्रिसिटी हा वॉटर पंप. या प्रोजेक्टला खर्च किती आला? 500-600. 500-600. काय नाव आहे तुझं? माझं नाव सार्थक किरण गणवट. हा प्रोजेक्ट क्षारयुक्त पाणी आणि क्षारवालं पाणी ओळखून सांगतो. आता हे क्षारयुक्त पाणी आहे आवाज करत आणि हे क्षारवालं पाणी आहे जेणेकरून आवाज करतात. आता हा दुसरा प्रोजेक्ट आहे. आता जसं आपण पाण्याची टाकी बसली मोटर चालू करतो. कधी आपण मोटर बंद करायचं विसरतो आणि टाकी ओव्हरफ्लो होऊन पाणी वेस्ट होतं. आता जेव्हा पाण्याची लेवल वर येते तसं ते वाजणार. वरद दीपक वामन. आपण प्लांट्सला पाणी कसं देऊ शकतो आणि वॉटर सेव्ह करू शकतो. समजा आपण हे बॅटरीला कनेक्ट केलं तर ॲटोमॅटिकली आपण मोटर थ्रू पाणी टँकमध्ये जाणार आणि टँक थ्रू या पाईपला होल केलेले आहेत. होल्स थ्रू आपण डायरेक्ट प्लांट्सला पाणी करू शकतो. त्याला खर्च किती आला? खर्च 150 रुपीज. काय My name is Harshad Lakshman Devkar and he is my partner. His name is Arno Mudrankit. Our project name is automatic speed breaker detector. We can detect the speed breaker that we cannot be able to see because of the fog and less color of the speed breaker. जेव्हा इथं ऑब्जेक्ट नसतं ना तेव्हा त्याचा आवाज कमी असतो. जेव्हा इथं ऑब्जेक्ट असतं ना त्याचा आवाज मोठा येतो. आपल्याला लांबून स्पीड ब्रेकर दिसत नाही ना धुका त्याच्या असल्यामुळं. जेव्हा ऑब्जेक्ट नसेल तेव्हा आवाज कमी होणार आणि जेव्हा इथून गाडी पास होईल तेव्हा होणार बजर वाजणार. My name is Rugway Sudhir Navle and this is my project. This name is corner sensor and this helps us to corner sides of the car. We can on this. आता याचा झालं जेव्हा आपण याच्यावर लेझर चमकू तर ते बंद राहणार हळू आवाज होणार आणि जेव्हा आपण ना त्याला लेझर काढू ना त्याचा आवाज तो ना मेंटेन राहणार. तसं याचा उपयोग ना आपण जर कॉर्नर साईडवरून गाडी आणण्यासाठी पण करू शकतो. जेव्हा लेझर ते चालू असणार आणि लेझरला जर त्याने गाडीने ब्रेक केलं तर त्याच्यातून जाण्यापासून थांबवलं तर तो ते ब्लिंक करणार आणि इकडच्या साईडच्या गाडीला पण कळणार की या साईडने गाडी येते त्याच्यामुळं ॲक्सिडेंट सुद्धा होऊ शकतात. थँक्यू. नमस्कार, मी संस्कृती शिंदे इयत्ता 6वी शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतारका वस्ती. आमच्या प्रकल्पाचे नाव आहे ठिबक सिंचन. हे पाणी ह्या मोटरद्वारे जातं. ह्याच्यामुळे अख्ख्या पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळते आणि पाण्याची पण बचत होते. सर्व पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळाल्याने पिकांची जोमाने वाढ होते. हे त्याचे गुणधर्म आहेत आणि हे फायदे. कोणाचा आहे प्रोजेक्ट हा? होय, याच आहे. कशाचं आहे? सौर ऊर्जा व पवन ऊर्जेवरचा ड्रिप सिंचन प्रणाली आहे काय? तुझं काय आहे? माझा रेन डिटेक्टर आहे. काय? रेन डिटेक्टर पावसाचा. हा. ATM कार्ड का लावलं? कार्ड ते वरतून लावायचं होतं मला. कसं काम करते?
जर आपण हे स्विच ऑन करून याच्यावर जर आपण पाणी टाकलं तर हे वाजतं. आवाज येतोय. याचा उपयोग कशासाठी होतो? शेतकऱ्यासाठी. शेतकऱ्यांसाठी. ओके. त्याला खर्च किती आला? 250 रुपये. 250. ठीक आहे. माती उडून नको ना त्याच्यावर जास्त वेळ ठेवायला. काय नाव आहे प्रोजेक्टचं? व्हॅक्यूम क्लीनर. कशाचा बनवला आहे हा मी सायकल बॉटलला. ओके. किती खर्च आला याला? याला 100-150 रुपये. ओके. तुमचं? माझे नाव सायशा सुधीर नाचत. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळकरवाडी. ओके. आणि प्रोजेक्टचं नाव काय आहे तुमचं? हे आहे ठिबक सिंचन, हे आहे शेततळं आणि हे आहे ट्रॅप. याचा उपयोग कसा आहे सांगा ना. हे आहे ट्रॅप. एकात्मिक कीड नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप संघर्ष करावा लागतो. तर जमीन खूप जोमात असते, परंतु पिकाला कीड लागल्यामुळे ते पीक सोडून द्यावं लागतं. यासाठी विविध प्रकारचे सापळे वापरले तर एकात्मिक कीड नियंत्रण होते. फलायटी ट्रॅप म्हणजे पतंगांना पकडण्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ हरभरा, मूग, तूर, भेंडी, वांगे, तसेच हरभरा घाटे अळी, परत लष्करी अळी, बोंड अळी हे शेतीसाठी नुकसानकारक असतात. हे आहे ठिबक सिंचन. याचा शोध 1952 मध्ये इस्रायल या ठिकाणी सिमसाब्लास या तज्ज्ञाने लावला. ठिबक सिंचन म्हणजे झाडाच्या मुळांना एका छोट्याशा नळीद्वारे थेंब दिले जाणाऱ्या किंवा हळूवार पद्धतीने दिले जाणारी आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन होय. याच्यामध्ये ठिबक सिंचनचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे पृष्ठभागावरील ऑनलाईन पद्धत, दुसरा प्रकार म्हणजे पृष्ठभागाअंतर्गत इनलाईन पद्धत आणि तिसरा प्रकार म्हणजे मायक्रो स्प्रिंकल्स. ठिबक सिंचन करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, जसे की जमिनीचा दर्जा, पिकांची जात, स्वरूप, बाष्पीभवनाचा वेग, पाणी जाण्याचा वेग या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या. या ठिबक सिंचनामुळे पाण्याची 35 ते 40% बचत होते व हे ठिबक सिंचन महाराष्ट्रात सर्वात जास्त वापरले जाते, कारण महाराष्ट्र शासन ठिबक सिंचनासाठी 60 ते 75% अनुदान देते. हे आहे शेततळे. हे पडीक जागेत किंवा डोंगराळ जागेत घेतले जाते. हे शेततळे आहे ज्याच्यामध्ये पावसाचे पाणी जाते आणि वर्षभर त्याचा साठा होऊन शेततळ्यामध्ये राहतो. कृषी विभागाअंतर्गत शेतीविषयी योजना आहे. शेततळ्यासाठी अनुदान आहे. जे शेतकरी इच्छुक आहेत त्यांनी फॉर्म भरावा व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवावी ही विनंती. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव साई सुभाष सांडवर. मी आता 10वीमध्ये शिकत आहे. नमस्कार, माझं नाव वेदांत साहेबराव सांडवर. मी आता 10वीमध्ये शिकत आहे. शाळेचं नाव? शाळेत विद्यालय तिनेवाडी. आपण बनवलेलं आहे वीट वाहतूक यंत्र. कामगारांना उंचावरून वीट वाहावं लागते, त्याकरता आपण यंत्र बनवलेलं आहे. आपण हातात विटा वाहून नेऊ शकतो. त्याला काय काय वापरलेलं आहे? त्याला पाईप, 2 पट्ट्या, बोल्ट. ओके. आणि एका वेळेस आपण किती विटा घेऊन जाऊ शकतो? एका वेळेस आपण 6 विटा नेऊ शकतो. एकाच्या 6 आणि इकडच्या 6 12 विटा नेऊ शकतो. ओके. त्याला खर्च किती आला? त्याला खर्च 250 रुपये आलेला आहे. 250. आणि जर तुम्हाला कोणी सांगितलं आम्हाला बनवून द्या तर द्याल का? हा, बनवून देणार आम्ही. ओके. त्याच्यासाठी मग तुमचे संपर्क कसा साधायचा? संपर्क साधण्यासाठी नंबर सांगितलं 98 22 35 47 38. ओके. कितीत बनवून देणार आहे? हे आम्ही 300 रुपयामध्ये बनवून देऊ. 300 रुपये? हां. ओके. एकदा डेमो दाखवा ना. ठीक.